तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आणि आनंदाची अपडेट आहे, कारण एलपीजी सबसिडी म्हणजे 3 फ्री सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 3 फ्री सिलेंडरचे पैसे। आता तुम्ही म्हणाल की मग कोणत्या बहिणींना हे पैसे मिळतात? आम्हाला तर मिळत नाही, किंवा सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळतात का? कोणत्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आणि किती पैसे आले, किती पैसे जमा झालेले आहे, पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे। आणि कोणत्या बहिणींना मिळतात, कोणत्या बहिणींना मिळत नाही, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। नाही तर तुम्ही म्हणाल की मग आम्हाला आले नाही, तुम्हाला कसे आले, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला देणार आणि पूर्ण माहिती याबद्दल तुम्हाला देणार आहे। कारण तुम्हाला जर समोर लाभ घ्यायचा असला तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला पुरावा दाखवतो की एलपीजी सबसिडीचे पैसे किती रुपये आले, या टप्प्यामध्ये किती रुपये आले। तर बघा, एसबीआय बँकेचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, स्क्रीनशॉट आहे, पूर्ण स्क्रीनशॉट या ठिकाणी एसबीआय बँकेचा मेसेज आहे। एलपीजी सबसिडी 300 रुपये, एलपीजी सबसिडी 300 रुपये, 19 फेब्रुवारी 2026 मेसेज तुम्हाला दाखवला। आणि भरपूर बहिणींना मेसेज आला असेल, ज्या बहिणींना पैसे येतात, सबसिडीचे पैसे येतात, त्या बहिणींना पैसे आलेले असतील। जर आले असतील तर कमेंट नक्की करा। मग आता प्रश्न असेल की मग कोणत्या योजनेमधून पैसे मिळतात, मग 300 रुपये कसे आले, एलपीजी सबसिडीचे 300 रुपये कसे आले, 3 फ्री सिलेंडरचा तो काय विषय आहे। तर बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या योजनेअंतर्गत जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, म्हणजे फक्त महिलांच्या खात्यामध्ये, महिलांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल, महिलांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल आणि ते गॅस कनेक्शन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत जर मिळालं असेल, तर मग लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पूर्ण 300 रुपये प्लस 500 रुपये असे 800 रुपये जमा होत असतात। पहिल्या टप्प्यामध्ये 300 रुपये येतात महाराष्ट्र शासनकडून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 500 रुपये येतात सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, असे पूर्ण 800 रुपये 2 टप्प्यात येतात। आता आपण सिलेंडर विकत घेतो, पूर्ण किंमत असते सिलेंडरची 819 रुपये, 827 रुपये, 827 रुपयाचं सिलेंडर आपण विकत घेतो। सिलेंडर विकत घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण पैसे जमा करावे लागते। त्यानंतर काही दिवसाने तुम्हाला 2 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये सबसिडीचे पैसे परत जमा होतात। 2 टप्प्यामध्ये सबसिडीचे पैसे परत जमा होतात। सर्वात आधी सिलेंडर घेऊन पेमेंट करावं लागते, त्यानंतर एक दोन महिन्यानंतर हे पैसे जमा होतात। पहिल्या टप्प्यामध्ये 300 रुपये येतात, दुसऱ्या टप्प्यामध्ये 500 रुपये असे 800 रुपये तुम्हाला पूर्ण मिळतात। पण फक्त वर्षभरातून फक्त 3 सिलेंडरचे, 3 फ्री सिलेंडर, वर्षभरातून फक्त 3च सिलेंडरचे पैसे येतात। तुम्ही जर 3 सिलेंडरपेक्षा जास्त सिलेंडर घेतले त्या कार्डावर, तर मग पुढचे पैसे येत नाही। फक्त वर्षभरातून 3च सिलेंडरचे पैसे तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळत असतात। मग यामध्ये ज्या लाडक्या बहिणी, म्हणजे ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतात, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना चालते। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्र सरकारची आहे, आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र सरकारची आहे। त्यामुळे काही दिवसाआधी तुम्हाला माहित आहे की उज्ज्वला योजनेचे वगैरे फॉर्म निघाले होते, त्यामध्ये भरपूर महिलांना जे आहे ते फ्री गॅस सिलेंडर देण्यात आलेलं होतं। आणि त्याच योजनेअंतर्गत जे आहे ते या बहिणींचं, या लाडक्या बहिणींचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्याचबरोबर या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ कदाचित मिळत असेल। तुमच्यापैकी कोणाला मिळत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यामुळे मग जे काही दोन्ही योजना आहे, या दोन्ही योजनांमधून सिलेंडर विकत घेतल्यानंतर शासनाकडून ही सबसिडी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये पाठवली जाते। तर आजपासून 300 रुपये आज जमा झालेले आहे, पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित 500 रुपये येतील, तसे 800 रुपये 3 सिलेंडरचे। 3च्या वर जर तुम्ही सिलेंडर घेतले तर मग नंतर पैसे येत नाही, फक्त 3च सिलेंडरचे फ्री पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये परत जमा होतात। पैसे जमा झाले म्हणजे तुमचे सिलेंडर फ्री झाले, असा त्याचा अर्थ हो। तर आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल। सर्वच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना मिळत नाही, सर्वच महिलांना मिळत नाही। ज्या बहिणींचे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि अन्नपूर्णा योजनेमध्ये, त्या योजनेच्या मार्फत त्यांना जेव्हा गॅस सिलेंडर आणि शेगडी मिळाली तेव्हापासूनच त्यांचं योजनेमध्ये नाव आहे, आणि सिलेंडर विकत घेतल्यानंतर त्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। सर्वच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींना हे पैसे मिळत नाही। ज्यांना हे पैसे मिळतात त्यांना माहित आहे। तुमच्यापैकी जर कोणाला पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।